बसा. कोणत्या गावचे हो मामा? रुद्याचे. आणि किती वर्षापासून इकला बरं? 35 वर्षापासून विकता. दही विकता. किती जनावर आहेत घरी? जनावर आहेत लहान मोठ्या 10 म्हशी आहेत. 10 म्हशी. किती मुलं किती आहेत तुम्हाला? 2. मग त्यांनी शेतीच करतात का? एक शेती करते, एक शिक्षणाला आहे. बरं. कसं दिला, कसं लिटर दही? 50 रुपये लिटर. बरं 50 रुपये. भांडं घेऊन ये ग राधा. दही घे बरं. 50 रुपये लिटर विकता. बरं. ठीक आहे, आज अर्धा लिटर द्या आणि उद्याही द्या. येताव का इकडच्या एरियात? बरं. रोज किती लिटर विकताव बरं दही? 20 लिटर विकता. विकूनच जाताव गावाकडं? हो. तसं नाही, कंप्लीट करावं लागतंय. का बरं? सुनबाई घेईना काय घरात? नाही हा, आपला धंदाच आहे, आपण विकता पहिल्यापासूनचा धंदा. अच्छा. पहिल्यापासून. 1 लिटर देऊ का? बरं द्या 1 लिटर द्या. महिन्याला बरीच कमाई आहे मग तुमची. किती आहे बरं अंदाजे? तुपाचे दह्याचे मिळून 2000 रुपये होते महिन्याचे. रोजचे होते. बरोबर आहे. घे गं ना घेऊन. बरं चांगली आहे मग. 50-60 हजार रुपये महिना कमी का? 50-60 हजार रुपये. बरं चांगली आहे हो मग. सुनबाई ते खुश, पोरं खुश, सगळे चांगले. आता किती वर्ष करणार करा आराम? आता जवळ हात पायचं ते तो मंडळी आहे का घरी? आहे की ते नाही करतात काम? औषध नाही, गोळी नाही, काय नाही. सिरियलला चांगलं सिरियल. बरं. दही दूध खाता, तूप खाता. तुम्ही स्वतः खाऊन पिऊन मस्त चाललंय म्हणा की. बालाजी भीमराव केंद्रे. वृद्धा, राहणार वृद्धा. वय किती आहे बरं? 70 वर्ष. 70 वर्ष. आणि बऱ्याच वर्षापासून हेच काम? बऱ्याच वर्षापासून म्हणजे 35-40 वर्षापासून. मला वाटतं अजून 10 वर्ष करता तुम्ही. हो, वाटलं. देवानं सुखाचं ठेवल्यावर काय? बरं. देवानं सुखी ठेवल्यावर करता. बरं. असंच निरोगी राहा, तंदुरुस्त राहा, खुश राहायचं. कारण आपण कमवूला आयुष्यभर कमवून मुलांना दिले, तर आता म्हातारपणी होईल तितकं करा काम. करायलाही पाहिजे. बसून राहिलं की मग नाही चलू देत नाहीत. बरोबर आहे. दही घ्या दही आहे लोण्याचं, बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं.